घर सांभाळणाऱ्या महिलांचे काम चूल आणि मूल म्हणजे फक्त घरातील स्वयंपाक करणे, कपडे धुणे आणि लहान मुलांचे संगोपन करणे इतकेच आहे का? घरात दिवसभर काम करणाऱ्या गृहिणीच्या श्रमाची किंमत किती असू शकते? मित्रांनो, भारतातील सर्वोच्च न्यायालयाने घरातील काम करणाऱ्या गृहिणींना राष्ट्र निर्माती म्हणजे नेशन बिल्डर असे संबोधले आहे आणि दिवसभराच्या तिच्या कामाची दरमहा किंमत 30,000 रुपये किमान मान्य केली आहे. व्हिडिओतील माहिती खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वेलकम टू बॅक माय चॅनल. तुम्ही पाहतात माझ्यासोबत लीगल एटिट्यूड. मित्रांनो, हे असे चॅनल आहे जे जागरूक करते आपल्याला आपल्या अधिकारांबाबत. सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजेच कायदेविषयक माहितीचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी मिळत राहील. चला तर मित्रांनो, सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ. व्हिडिओला मी 5 भागात विभागले आहे. शिशुपाल उर्फ शिशराम अँड अदर्स वर्सेस सुरजित अँड अदर्स. दिनांक 11 जून 2026 रोजी जस्टिस संजय करोल आणि जस्टिस एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा निर्णय देत एक महत्वाचा लँडमार्क आपल्या समोर ठेवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रकरण नेमके काय होते. सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निरीक्षण महिलांना दरमहा रुपये 30,000. मग पतीने पत्नीला दरमहा 30,000 रुपये द्यायचेत का? याचा महिलावर आणि समाजावर काय परिणाम होणार आणि हा निर्णय भविष्यातील महिलांच्या कायदेशीर लढ्यामध्ये किती महत्वाचा ठरू शकतो, पाहूयात व्हिडिओतील माहिती. मित्रांनो, हे प्रकरण एका रस्ते अपघाताशी संबंधित होते. दिनांक 25 नोव्हेंबर 2001 मध्ये रस्ते अपघातात एका गृहिणीचा मृत्यू झाला होता. अपघातामध्ये मृत्यू झालेली महिला ही नोकरी किंवा व्यवसायात नसून ती एक घरकाम करणारी व कुटुंबाची देखभाल करणारी महिला होती. जेव्हा सदर अपघाताचा वाद हा ऍक्सिडेंट ट्रिब्युनलने ऍक्सिडेंट क्लेम पिटिशन नंबर 126 MACT 2001 मध्ये मृत महिलेच्या वारसांना डिसेंबर 2003 मध्ये रक्कम रुपये 2,42,000 भरपाई म्हणून देण्याचा आदेश पारित केला. मात्र सदर महिलेच्या आदेशावर नाराजी व्यक्त करत मयत महिलेचे पती नुकसान भरपाईची रक्कम वाढवून मिळवण्यासाठी माननीय उच्च न्यायालयात धाव घेतात. हे प्रकरण काही वर्षे उच्च न्यायालयात चालल्यानंतर उच्च न्यायालय भरपाईची रक्कम रुपये 2,42,000 वरून वाढवून रुपये 8,43,000 व त्यावरील व्याज एवढी रक्कम देण्याचे आदेश पारित करते. मात्र माननीय उच्च न्यायालयाच्या या आदेशावरही असमाधानी असलेले दावेदार शेवटी सर्वोच्च न्यायालयात जातात. तिच्या कुटुंबाला मिळणाऱ्या नुकसान भरपाईबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर असा प्रश्न होता की जी महिला नोकरदार नाही, जिचा पगार नाही किंवा ज्या महिलेचे कुठल्याही प्रकारचा व्यवसाय नाही, तिच्या कामाची आर्थिक किंमत कशी ठरवायची. याच वेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण बाबींचा विस्तृतपणे विचार करून एका निष्कर्षापर्यंत पोहोचले की आमच्या मते गृहिणीला कमवत्या सदस्यावर अवलंबून आहे असे म्हणणे विडंबनात्मक आहे. कारण वास्तविक पाहता घराचे कामकाज मोठ्या प्रमाणावर गृहिणीवरच अवलंबून असते. खरे तर कमावते सदस्य हे पूर्णपणे गृहिणीवरच अवलंबून असतात, पण दुर्दैवाने या वास्तवाला योग्य ती मान्यता मिळत नाही. विविध क्षेत्रामध्ये काही प्रमाणात यश मिळवून प्रयत्न केले गेले, परंतु हे निर्विवाद आहे की अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्टीकरण देताना प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ सर सेसिल पिगू यांच्या द इकॉनॉमिक ऑफ द वेलफेअर या ग्रंथाचा आधार घेतला. त्यात असे लिहिलेले आहे की स्त्रियांनी मजुरीच्या मोबदल्यात, मग ती कारखान्यात असो वा घरी, दिलेल्या सेवांचा लाभांशात समावेश होतो. परंतु जेव्हा माता आणि पत्नी आपल्याच कुटुंबाला त्या सेवा विनामोबदला देतात, तेव्हा त्यांचा राष्ट्रीय लाभांशात समावेश होत नाही. त्यामुळे जर एखाद्या पुरुषाने आपल्या घरकाम करणाऱ्या बाईशी किंवा स्वयंपाकिनीशी लग्न केले तर राष्ट्रीय लाभांश कमी होतो असा उल्लेख आहे. तसेच महिला पुरुषांपेक्षा जास्त सक्रिय वेळ घराला देतात, त्यामुळे त्यांची योग्य किंमत लावण्यात यायला पाहिजे. म्हणून न्यायालयाने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की गृहिणी ह्या नेशन बिल्डर्स आहेत. त्या राष्ट्र उभारण्यात महत्वाची भूमिका बजावतात. घरातील स्वयंपाक करणे, मुलांचे संगोपन, वृद्धांची सेवा, घराचे व्यवस्थापन, भावनिक आधार आणि कुटुंबाचे पालनपोषण या सर्व कामांना आर्थिक मूल्य आहे. ही सर्व कामे विनामूल्य केली जातात, म्हणून त्याची किंमत शून्य ठरत नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की मोटार अपघात भरपाईच्या प्रकरणामध्ये गृहिणींच्या सेवाचे किमान मूल्य 30,000 रुपये प्रति महिना धरले जावे. न्यायालयाने हेही नमूद केले की गृहिणींच्या योगदानाची तुलना केवळ कुशल किंवा अकुशल कामगारांच्या पगाराशी करता येणार नाही. कारण गृहिणी एकाच वेळी स्वयंपाकी, शिक्षक, परिचारिका, व्यवस्थापक, समुपदेशक, बालसंगोपन करणारी व्यक्ती अशा अनेक भूमिका निभावत असते. म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने दरमहा
30,000 रुपये याप्रमाणे पुढील 35 वर्षाचे मूल्यमापन करत नुकसान भरपाईची रक्कम म्हणून एकूण 62,77,900 एवढी रक्कम अपघातामध्ये मरण पावलेल्या महिलेच्या वारसांना देण्याचा आदेश दिला आहे. मित्रांनो, या निर्णयाचे सामाजिक महत्त्व काय आहे? तर हा निर्णय केवळ अपघातामध्ये नुकसान भरपाई पुरता मर्यादित नाही. भारतात अनेक वर्षापासून गृहिणींच्या कामाला आर्थिक मूल्य दिले जात नव्हते. अनेकांना असे वाटत होते की घरी राहणाऱ्या महिला काही कमवत नाहीत, त्या पुरुषावरती अवलंबून असतात. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या मानसिकतेलाच आव्हान दिले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. या निकालामुळे भविष्यात काय परिणाम होणार? तर या निर्णयामुळे पुढील बाबीमध्ये मोठा बदल होऊ शकतो. मोटार अपघात भरपाई प्रकरणे असतील, विमा दावे असतील, महिलांच्या योगदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल, गृहिणींच्या श्रमाचे सामाजिक मूल्यमापन असेल किंवा महिलांच्या आर्थिक सन्मानाला बळ देण्याचा विषय असेल. अशा प्रकारे हा निर्णय भविष्यात महिलांच्या अधिकारांशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये संदर्भ म्हणून वापरला जाऊ शकतो. मित्रांनो, आज सर्वोच्च न्यायालयाने एक स्पष्ट असा संदेश दिला आहे. गृहिणी या फक्त घर सांभाळणाऱ्या महिला नाहीत, तर त्या राष्ट्र निर्माती आहेत. त्यांचे श्रम, त्याग आणि योगदान अमूल्य आहे. त्यामुळे गृहिणींच्या कामाला सन्मान आणि योग्य मूल्य मिळणे ही काळाची गरज आहे. हा निर्णय केवळ कायदेशीर नाही, तर सामाजिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर माझे असे वैयक्तिक मत आहे की एकतर पुरुषांनी यापुढे त्याची आई, पत्नी, अविवाहित बहीण किंवा मुलगी जी घर सांभाळते तिला यापुढे कधीही म्हणू नका की ती काय करते म्हणून. कारण ती जर घरी राहून घर सांभाळत असेल तर ती 30,000 रुपये प्रति महिन्याचे काम करत आहे. दुसरे असे की सध्याच्या महागाईच्या जमान्यात एखादा पती जर 30,000 रुपयापेक्षा कमी कमवत असेल तर तो घर सांभाळणाऱ्या महिलांपेक्षा कमी कमवतो असे समजण्यास हरकत नाही. तिसरे असे की एखादा पती त्याच्या गृहिणी असलेल्या पत्नीला जर म्हणत असेल की मीच कमावतो, माझ्यामुळेच घर चालू आहे, तू तर घरीच बसून असतेस, तर मित्रा, ती भगिनी घर सांभाळते म्हणून तर तू कमवत आहेस. जर तिने घर सांभाळणेच बंद केले तर तू काय खाशील? जसे आपण कितीही प्रगती केली परंतु शेतकऱ्याने जर धान्यच पिकवले नाही तर प्रगती काय खाणार? म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे की पती आणि पत्नी संसार गाड्याच्या दोन चाका आहेत, दोघांनाही सारखेच महत्व आहे. हे तर आहे माझे वैयक्तिक मत. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या कायदेविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या कायदेविषयक माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.